ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, एक आजचा किस्सा सांगतो. म्हणजे काय झालं, एक आमच्या ओळखीचा, म्हणजे चांगल्या ओळखीचा श्रीमंत माणूस, आयुष्यामध्ये त्याच्या हातून कधी दान धर्म झाला नाही. आमचे एवढं ओळख असताना कधी त्यानं मंदिरात येऊन हात जोडण्यात वागानं यायचा, नुसता बघायचा, छान आहे महाराज, म्हणजे ओळख आमची. फक्त कुठं भेट झाली, काय चाललं, कधी चहा पाणी वगैरे अशा गोष्टीतला माणूस. पण खूप श्रीमंत, म्हणजे पैशानं त्यानं आयुष्यात झिरोपासून उभा केलेला संसार सगळा. त्यानं खूप कमाई केली आयुष्यामध्ये येऊन. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे कमी वयातच कार्यक्रम झाला त्याचा. कार्यक्रम झाला म्हणजे मृत्यू झाला. तर काय झालं, ही गोष्ट आम्हाला कळली. कळल्यानंतर आम्ही तिथे गेलोत. मी बरोबर आमच्या थोडक्यात शिष्यच म्हणा ना, त्याला चल चल म्हटलं. ते नको नको म्हणायला. काय करायचं, तुम्ही जाऊन या म्हटला. तुम्हीच या लवकर जाऊन, नुसतं जाऊन या, तुम्हाला जायचे तर लवकर या जाऊन. पण नाही, चल म्हटलं, तुला काही मज्जा दाखवणार, गंमत दाखवणार म्हटलं. काय मजा, आता मेलेल्या माणसाची काय मजा दाखवणार आहे तुम्ही मला? नाही म्हटलं, मी मुद्दाम शिकवणार आहे तुला काही गोष्टी. आता शिकवणार म्हणल्यास मग त्याला आता माझं मोडता बी नाही गेलं. कारण मी कधी कुठं काय शिकतो आणि कुठून काय घेतो हे त्याला चांगलं माहित आहे. काय, मी प्रत्येक गोष्टीमध्ये निरीक्षण करत असतो. प्रत्येक गोष्टीत कुणी शिवी दिली आपल्याला तरी त्या गोष्टीतलं चांगलं निरीक्षण करत असतो मी. कुणी आपल्याला वाईट बघतं, आपल्यावर समजा काय महाराजाचं खरंय असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा निरीक्षण करतो मी. ध्यान करतो आणि ध्यान केल्यानंतर त्या व्यक्तीबद्दलचं सगळं जाणून घेतो मी. ही माझी एक सवय, माझा अभ्यास आहे. माझ्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचा मी अभ्यासच करतो. मग ती चांगली असो, वाईट असो, कशी असो, कारण मी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यातून. आणि अनुभव घेण्यासाठी, तुम्हा मंडळींना काही अनुभव सांगण्यासाठी मी प्रत्येक व्यक्तीचा अभ्यास करतो. ही माझी सवय आहे. कारण मी तुमच्यात वावरतो, तुम्हाला चार गोष्टी सांगाव्या लागतात, याच्यासाठी माझा हा अभ्यास आहे. म्हणून मी चल म्हटलं, बळच नेलं त्याला. आणि बघ म्हटलं. तुम्हाला काय बघायचं? नाही, बघ म्हटलं. आता काय दाखवायलो त्याला, असं कुजबुजू लांब बसून आम्ही बोलत होतो. काय बघायसारखं काय याच्यामध्ये? अरे बाबा बघ रे बाबा तू, एवढंच माझं म्हणणं. आता बघ म्हणजे काय, माणसं जमालेत, कुणी रडतेत, नाही बघ, सगळ्यांचंच निरीक्षण कर. बघ म्हटलं, ती समोरून आता बघ, आता ती जीप आली म्हटलं, बघ त्यात आता कसे रडण्याचं मस्त. मग ते एक दाखवलं ऍक्शन मी त्याला. एक बाई होती, मस्त पदर फिदर मस्त होती, मग चकपक आलेली. आणि आली की मस्त मेकअप केलं की आग मायो म्हणून बोंबलायला लागली, उरा आपटून गेली. बघ म्हणलं की त्या मध्येच खुलून आली आणि इथून आल्यानंतर किती माया दाखवायली म्हटलं. जाऊ द्या बरं, चलत असतं म्हणला. काय तुम्ही पण, मी पण नाही म्हटलं. बघ म्हटलं, बघ, नुसतं बघ. आणि बघ बघ म्हणत म्हणत प्रत्येक गोष्टीचं मग त्याच्या एक एक कुजबुज सांगत राहिलो. आणि म्हणलं एक सगळ्यात महत्वाचं सांगतो. ते म्हणला काय? म्हणलं हा श्रीमंत माणूस, या श्रीमंत माणसानं काय कशी श्रीमंती मिळवली? सावकारकी करून, गोरगरिबांना व्याजानं पैसा देऊन, काही देऊन, त्याच्याकडून जमिनी लुबाडल्या म्हटलं.
काय काय नाटकं केले, जाणून घे म्हटलं. कारण या व्यक्तीला मी खूप दिवसापासून ओळखतोय म्हटलं, खूप वर्षापासून. यानं कसं कसं लोकांना काय काय करून कसं कसं ही इस्टेट कमवली म्हटलं. आणि बघ आज अवस्था काय अवस्था. मरत असतं म्हणलं, कुणीही मरतं, त्याला काय याच्यात अवस्था काय. तसं नाही रे बाबा म्हटलं. आज हा मेला, मृत्यू झाला, यानं एवढे जमिनी केल्या, प्लॉट वगैरे घेतलेत, कुठं काय काय केलं, काय केलं. आता मला एक सांग म्हटलं, मुद्दाम अशा श्रीमंत माणसाच्या म्हणजे ही अशा जी असतात ना मृत्यूच्या विधी, मुद्दाम होऊन जायचं असतं म्हटलं का. हो ना, बघायला भेटतं. कारण यानं आयुष्यामध्ये काय काय कमाई केली, कशी केली, काय केली, आणि शेवटी काय घेऊन चालला. अरे बोटभर चिरकुट सुद्धा नेता आलं नाही त्याला, नेता येत नाही. बघ बघ म्हटलं, बघ आता काय टिकलं का. जमीन घेऊन चालला येतं, घर एवढं मोठे बंगला बांधलाय, ती घेऊन जाता येते त्याला. काहीतरी घेऊन जाता येते का म्हटलं. काय घेऊन चाललाय. एक कपडा तरी, आज त्याला नवे कपडे घातलेत, नवा कपडा घातला, पण ते पण जळणार आहे म्हटलं. जळणार आहे का नाही. त्यांना एवढं भ्रष्टाचार, खोटे नाटे, लांडी लबाडी म्हणतो आपण, अशा गोष्टी करून मिळवलंय हे. आणि मिळवलेलं वैभव हे स्वतः एवढं तरी घेऊन चाललंय का म्हटलं. आता हे मी त्याला बोलतो, पण मंडळी तुम्हाला सुद्धा सांगतो, माणूस ही आयुष्यामध्ये आपण कशा कशा पद्धतीनं आपण ही कमाई करतो, कुणासाठी करतो, किती खोटे नाटे काय काय करतो आपल्या जीवनात ही करण्यासाठी. वाईट वागतो, काय कमी करतो तशा वागण्यात. कुठंच कमी पडत नाही, काहीही करण्याची तयारी असते आपली, ही पैसा मिळवण्यासाठी. थोडा विचार करा तुम्ही, तुमच्या स्वतःच्या मनाला शांत होऊन विचार करा. आपण काय करत नाही ती पैसा मिळवण्यासाठी. कशाला हवाय आपल्याला एवढा पैसा, आपल्याला काय करायचं, एवढं काय घेऊन जाता येतं आपल्याला. हे सगळं कळतं, सगळ्यांनाच कळतं, मलाच असं नाही, तुम्हाला पण कळतं. ही गोष्ट कळत नाही असं नाही, तुम्ही काही येडे नाहीत, कळतं, फक्त वळत नाही. का प्रत्येक गरजा भागवण्यासाठी आपल्या जीवनातल्या गरजा आपल्याला खर्च असतात, खाणं पिणं सर्व गोष्टी असतात, त्यासाठी पैसा लागतो, मान्य मला ते. पण आणि देवानं आपली व्यवस्था केलेली असते. प्रत्येक जीव ज्यावेळेस जन्माला घालतो ना देव, त्यावेळेस त्याची व्यवस्था खाण्यापिण्याची केलेली असते. तो उपाशी मरू देत नाही. हे जी आगाऊपणा करतो ना आपण, खोटे नाटे काय करतात, तुम्ही खाल्ल्या स्तराला जातात. ती सांगायसारखंच नाही आपलं हे काम व्हावं आणि ह्या कामातून आपल्याला पैसे भेटतेत म्हणून आपण काय करत नाहीत. तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा. खूप लोक वाईट आहेत, वाईट पद्धतीने वागतात. जे करायचं नसतं ते सुद्धा करतात, जे समाजाला मान्य नाही, जे आपल्या धर्मशास्त्रात सुद्धा नाही, अशा गोष्टी वागतात. काही मिळवण्यासाठी, काहीतरी आपल्याला व्हावं याच्यासाठी आपण काय करू शकतो, इतकं भ्रष्ट होतो, एवढं भ्रष्ट होतो की ती पुन्हा वय झाल्यानंतर आपण उशीर झालेला असतो, आपण विचार येतो आपण काय केलं आयुष्यात, काय काय केलं. मी त्याला निरीक्षण करून सांगितलं, बघ आता ही मुलं कशी करायलेत, आहे का म्हणलं, काय येणार मुलांसाठी सगळ्यांसाठी काय केलं आणि काय करणार, बघ तू पुढे सुद्धा बघ म्हटलं. तुम्ही ज्या लोकांसाठी तुम्ही एवढं स्वतःला करून घेता, स्वतः भ्रष्ट होता, भ्रष्टाचार करता, नको त्या भानगडी करता, नको त्या, समजून घ्या. काय करत नाहीत तुम्ही. माणसाला दोन मन असतात, आतलं मनाला विचारा तुम्ही, नको त्या भानगडी करत आहात तुम्ही.
केवळ हा पैसा आपल्याला काहीतरी हवंय मिळवण्यासाठीच करतात ना तुम्ही? मिळवण्यासाठीच करता ना तुम्ही? दुसरं काय आहे? काहीच नाही. आपल्याला कळत नाही त्या धुंदीमध्ये नको त्या भानगडी करता ती करता, आणि ही सगळी कमाई अगर काय जी वैभव मिळवता, काय आपण घरामध्ये काही आणतो, काही गोष्टी करतो, काही वस्तू घेतो, काही करतो, सगळं कसं जरी आपण म्हणत असलो आपल्या कष्टानं घेतलंय, आम्ही पैशानं घेतलंय, पण पैसा कसा मिळवला, कशा कशा पद्धतीनं, बरेचसे मंडळी असे आहेत की ते सांगायसारखं नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. आता पैसाच म्हणून नाही तर काहीतरी कुठले कामं करण्यासाठी, काही करण्यासाठी वेगळ्या स्तराला, खाल्ल्या स्तराला जातात, जे का धर्माला मान्य नाही अशा स्तराला जाऊन त्या गोष्टी मिळवतात आणि आपल्याकडे आपल्या घरातलं वैभव वाढवतात. खूप मी कशासाठी करायचंय एक विचार करायचा. आपण एवढ्या खाल्ल्या स्तराला जाऊन अशा गोष्टी करतो आणि मिळवतो गोष्टी, ते पण ते मिळवून त्याचा उपयोग काहीच नाही. क्षणिक सुख असतं ते, क्षणिक सुख. शेवटी आपल्याला ती घेऊन जाता येत नाही, एवढं लक्षात ठेवा. मग का करायचं असं? का करायचं असं? तेच दाखवायचं होतं मला त्याला, की बाबा रे बाबा, एवढं येणे आशा केला तर शेवटी काही घेऊन जातो का? अहो, आपण या गोष्टी करत असताना तुम्हाला करायच्या तर तुमच्या हातून काही पुण्याचं काम झालं पाहिजे. पुण्याचं काम झालं पाहिजे, दान धर्म झाला पाहिजे. होत नाही तुमच्यानं, देवदेव होत नाही. अरे एवढ्या खाल्ल्या स्तराला गोष्टी करण्यापेक्षा देवाचं करा. तुम्हाला बाकीच्या ह्या गोष्टी घेऊन जाता येत नाहीत, हे सत्य आहे आणि हे सगळ्यांना माहित आहे, सगळ्या लोकांना माहित आहे. मलाच माहित नाही असं नाही, सर्वांना कळतं ते. आपल्याला काहीही घेऊन जाता येत नाही, मग का करायचं असं? आपण सहजरित्या जे आपण काय मिळतं, आपण काय बिझनेस काय जे करतो त्याच्यातून जे आपल्याला मिळतं सहजरित्या, त्याच्यामध्ये आपलं भागतं, आपला खर्च भागतो. लक्षात घ्या, आपल्या अनावश्यक गरजा निर्माण करतो आपण, त्यावेळेस भागत नाही. गरज नसणाऱ्या गरजा, अहो मोलमजुरी करणारे लोक ते जगतातच ना. साधे सिंपल हातावरले पोट आहेत त्यांचे, ते लोक बी जगतात. मग आपल्यालाच का हावरेपणा असा? आपण जो हावरेपणा करतो ते आपल्याला घेऊन जाता येतं का कुठेवर? नाही घेऊन जाता येत. थोडं स्वतःच्या मनाला विचारा. आणि घेऊन जाता येतं एक काय? तुम्ही म्हणता हे घेऊन हे जाता येत नाही, मग घेऊन जाता येतं फक्त पुण्य, आपलं कर्म, चांगलं कर्म, हे घेऊन जाता येतं आपल्याला वर. आपण एखादं चांगलं काम केलं, समाजासाठी चांगलं काम केलं, ही घेऊन जाता येतं. भुकेलेला घास दिला, त्याचं पुण्य आपल्याला घेऊन जाता येतं. दान धर्म, अन्नदान अशा गोष्टी केल्या, ही घेऊन जाता येते. ही पुण्याचं काम घेऊन जाता येतं वर. कारण देवापाशी त्याची नोंद होत असते, देवापाशी त्याची नोंद होते पाप पुण्याची. अहो लोकांना आता एवढा श्रावण महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये जातात, नुसतं दर्शन करायचं, काहीतरी करायचं, आपलं जावं लागतं म्हणून करतात. पण कधीतरी तुम्हाला वाटलं का आपण ही जी वेळ फालतू गोष्टीमध्ये घालतो, इकडल्या तिकडल्या गोष्टीमध्ये घालतो, त्याच्याऐवजी जरा नामस्मरण, देवपूजा ह्या गोष्टी केल्या तर काही बिघडतं का कुठं? अहो जेवढे सुशिक्षित लोक आहेत ना असे अर्धवट, ते लोक देवदेव करायला आम्हाला काम आहे, असं आहे तसं आहे, या गोष्टी बोलतात. वेळच भेटत नाही, काहीच होत नाही, काहीच होत नाही असं बोलतात. इतर गोष्टी करायला तुम्हाला वेळ आहे. खरंच तुमच्या स्वतःच्या मनाला विचारा तुम्ही, की आपल्याला खरंच का वेळ भेटत नाही? एवढे काय बिझी नाहीत ते. टाटा बिर्ला काय म्हणतात ना लोक, श्रीमंत लोक, तेवढे तर नाहीत ना आपण बिझी.
काहीच नसतं, बिजी वगैरे काही प्रकार नसतो. हे म्हणणं आहे फक्त. आपण कुठल्याही कामाला, चांगल्या कामाला वेळ दिला, वेळ मिळतच असतो. वेळेचं व्यवस्थापन केलं तर वेळ भेटतो. आपण सकाळी उठलो, लवकर उठलो, स्नान केले, देवापाशी गेलो, देवापाशी पूजा वगैरे केली, स्नान घातले, त्यांना गंध वगैरे दिवा बत्ती करून थोडासा जप केला. एक 15-20 मिनिटं वेळ भेटत नाही आपल्याला? नाही भेटत म्हणता. असे लोक आहेत हो. तुम्हाला तासन तास बसायचं नाही. अहो, ज्या पुण्याच्या गोष्टी आहे, देवपूजा करणं, देवापाशी बसणं, थोडंसं शांत मेंदू ठेवणं, नमस्कार करणं, जप करणं, हे पुण्याच्या गोष्टी आहेत. तुम्हाला इतर गोष्टीसाठी 2-2 तास, 1-1 तास भेटतो. हा हो करायला, गप्पा गोष्टी करायला, मित्र मैत्रिणी यांच्यामध्ये गप्पा गोष्टी, ह्याचं त्याचं कुचा निंदी करायला वेळ भेटतो तुम्हाला, आणि देवाच्या कामाला वेळ भेटत नाही. त्याचं कारण काय? देवाच्या कामाला का वेळ भेटत नाही तुम्हाला? कारण तुमची मैत्री, तुमचा दोस्ताना, तुमचे संबंध, जे संबंधित लोक असतात ना, त्याचा हा प्रॉब्लेम आहे. कारण आपण कुणाची संगत करतो याच्यावर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. चांगल्या माणसाशी संगत केली, चांगल्या माणसाशी दोस्ती केली तर चांगलंच घडतं. म्हणत नाहीत का, अच्छे को अच्छे मिला तो हो जाई अच्छी अच्छी बातें, और गद्दे को गद्दा मिला तो खा जाई 2-2 लाते. म्हणजे चांगल्या माणसाच्या सहवासात राहिलं, चांगल्या देव धर्म अशा काही संबंधी धार्मिक वृत्तीची माणसं असतात, असे जी देव धर्मात असतात, अशा लोक त्याच्या संपर्कात अगर त्यांच्या ह्याच्यामध्ये राहिल्यानंतर, त्यांच्याशी मैत्री केला, अगर त्यांचे दोस्ताने असतील तर तेच विचार निघतील ना तुमच्याकडे. चांगल्या माणसात राहिलं तर चांगले विचार येतील, त्याच्यावर चर्चा होईल. मग आपण बी काहीतरी करूया, आपणही काहीतरी देवाचं करूया, असं मनामध्ये विचार सहजरित्या येतो. पण त्या देवाच्या विरोधात चालणारे लोक, माणसं, बाया वगैरे ही जे असतात ना, त्यांच्याशी मैत्री आपली असती, बायांची बी असती ना मैत्री, तर ते तसंच होतं. हे सर्व कसं, वाण नाही पण गुण लागतो माणसाला. जसा सहवास आहे तसं आपले विचार बनतात. म्हणून सहवास चांगल्या माणसाशी ठेवायचा. आपला सहवास हा चांगल्या व्यक्तीशी असावा. म्हणजे चांगल्या व्यक्तीशी असल्यानंतर आपल्याला चांगलेच विचार भेटतात, चांगल्या गोष्टी सुचतात, चांगल्या याच्यावर विचार होतो, आणि आपले चांगलं, आपल्या पुण्याच्या गोष्टी होतात. बरेच रॉंग कामं आपल्या हातून होत नाहीत, लक्षात घ्या. मैत्री त्याच्यासाठी करायची असते, चांगल्या माणसाची. मुलांनी सुद्धा चांगल्या मित्र मैत्रिणी असाव्यात, चांगले विचाराचे असावेत. इकडे तिकडे पार्टीला न्यावून त्यावून हे करणारे असले की ते तसंच लागतो नाद. जसं कुणाचे म्हातारे असतात, त्यांनी जसे माणसाच्या सहवास आहे त्या सहवासाप्रमाणे आपण राहतो. जास्त सहवास, म्हणून सहवास हा आपला, मैत्री ही चांगल्या व्यक्तीशी असावी. तर ह्या सुद्धा गोष्टी आपल्यातून होत नाहीत. आपल्याला चांगलं बनायचंय ना, आपल्या स्वतःच्या मनाला विचारा, आपण पुण्याचं काम करायचंय, आपल्याला चांगले कामं करायचे, चांगले विचार घ्यायचे, तर चांगल्या लोकांशी दोस्ताना करा, चांगल्या लोकांशी राहा, चांगल्या लोकांमध्ये वावरा. चांगले म्हणजे काय, विचाराने चांगले असे, चांगले म्हणजे नुसते कमाई करणारे चांगले म्हणता येत नाहीत. लवाड्या करून, असल्या तसल्या योजना आखून काही करायचं, ही असं करायचं, ह्याचं लोबाडायचं, त्याच्या अगर ही इष्टेट अशी कमवायची, त्या गोष्टी करणाऱ्या लोकांची बोलत नाही मी. त्या लोकांशी नाही बोलत मी, त्यांच्याबद्दल नाही. तुम्ही चांगले, तुम्ही कमाई करण्याबद्दल नाही, पण तुम्ही चांगल्या विचाराशी लोकांशी संपर्कात असे राहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये चांगले विचार येतात, चांगलं होतात. तुम्हाला काही कमी पडत, देव कधी कुणाला कमी करत नाही. त्याला द्यायचं तेवढं दिलेलं असतं, त्याच्या नशिबात आहे तेवढं मिळतच असतं. फक्त आपल्याला घेऊन जाता येत नाहीत काही गोष्टी, म्हणून ह्या भ्रष्टाचार, अशा फालतू गोष्टी करायच्या नाहीत. ह्या गोष्टी मी सांगतोय तुम्हाला.
एकच लक्षात ठेवायचं, आपलं वेळेचं नियोजन करा. आज श्रावण महिना सध्या चालू आहे, याच्यामध्ये आपल्यामध्ये बदल करा जरा. एवढा शिवाचा महिमा आहे ह्या महिन्यामध्ये. आपण आताही बदलू शकतो, काही अडचण नाही. जे झालं ते झालं, आयुष्यात मागे झालं ते सोडून, जे झालं आयुष्यामध्ये, जे काही झालं, आपण चुकतो, माणूस आहे, प्रत्येक माणूस चुकतो, चुकत नाही असं नाहीये, पण चूक सुधारण्याची आपल्याकडे क्षमता असते, पण त्याचा वापर करत नाही. जे आयुष्यात आपल्या प्रत्येक माणसाकडून चुकत राहतं, कोणताही माणूस चुकल्याशिवाय शिकत नाही, अनुभवातून शिकत राहतो. शिकत राहत असलं तर त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. तुम्हाला शिकायचंच नसेल तर मग त्याचा काय करणार आम्ही तरी. तुम्ही फक्त शिकण्याचा प्रयत्न करा. शिकता येतं. आपण चुकलो. चूक अशी आहे की अगोदर शिक्षा करते आणि नंतर शिकवते. म्हणून आपल्याकडून काही चुकलं असलं तरी चूक सुधरू शकतो. आता सुधरा. हे श्रावण मास चालू आहे, पवित्र महिना आपला धर्मातील. या महिन्यापासून, या महिन्यातील कुठल्याही वारी, आपल्या सर्व वारी शुभच आहेत. असं स्पेशल असं काही मुहूर्त काढायची गरज नाही. बदलायला शिकूया आपण. जे झालं ते झालं, गेलं गंगेला मिळालं. आणि आता आपल्याला चांगलं बनायचंय. आपल्या हातून कुठलंही पाप, वाईट कृत्य हे घडणार नाही याची दक्षता घ्यायची आणि नव्यानं आयुष्य चालू करायचं, नव्या उमेदीनं, नव्या जोमानं. काही अडचण नाही हो. आपण ठरवलं ना चांगलं बनायचं, चांगलं व्हायचं, होता येतं. हे जे आपल्याकडून काही चुका होत असतात, काही होतं, आपल्याकडून काही वाईट गोष्टी घडतात, वाईट विनाकारण त्रास दिला जातो, काही होतं, काही असतं आयुष्यामध्ये. काय असतं हे सर्व आपल्याला सोडायचंय असं ठरवा. मनाला ठरवा, आजच ठरवा. आज रात्री संध्याकाळी झोपल्यानंतर मनामध्ये विचार करा, मी आजपासून बदलणार आहे. आणि बदललात की मग सर्व आयुष्य बदलून जाईल. आणि मग तुम्हाला एक आनंदी आनंद मिळेल जीवनातील शेवटच्या टप्प्यात तरी. हे काय नसतं, सोपं असतं, विशेष असं काही नाही. फक्त आपलं मन बदलायला शिका. मन है चंगा तो कटोरी में गंगा. मन चांगलं ठेवा. बघा तुम्ही चमत्कार बघा हो. आम्ही अनुभवातून बोलतो तो, आम्ही करतो आणि नंतर सांगतो. तर माझं ऐकणार ना. आणि मंडळी, माझ्याकडून काही नकळतपणे तुमचं मन दुखावलं असेल, काही असेल तर मी कोपरापासून हात जोडून क्षमा मागतो. कारण माझा हेतू तुम्हाला दुखवणे नसून तुमच्या सुधारणा होण्यासाठी बोलल्या जातं. कारण कान पिळल्याशिवाय लक्षात येत नाही, म्हणून मी एक कानपिळी करतो. काही नाही, बाकी काही नाही. तुम्हाला दुखवणे हा हेतू नसतो माझा. तर असो, याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी रहा आणि समाधानी रहा.